हाय, कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. जो तो आपापल्या परीने बाप्पांची सेवा करतोय, त्याला खुश ठेवतो, त्याच्यासाठी काय काय बनवतो. तर आमच्या बाप्पांची पूजा आत्ताच झाली आहे. माझ्या जास्वंदीला फूल आलं बघा. आपल्या घरातलं एक जरी फूल आपल्याला मिळालं ना बाप्पासाठी तरी खूप आनंद होतो, हे की नाही? तर आज आहेत गौरी आगमन आहे. आता गौरी आगमनाची तयारी पण करायची आहे. तर थोडीफार काल संध्याकाळी मिस्टरांनी मला मदत केली होती, म्हणजे एक सेटअप करून दिला. म्हणजे कसं, कारण मला एकटीला काही होणार नाही. ते पहा, काल रात्री आम्ही थोडीशी तयारी केली. म्हणजे गौरी कुठे ठेवायची, किती अंतरावर ठेवायची, बॉक्स कुठे ठेवायचा, टेबल कसं अरेंज करायचं, ह्याचं सगळं एक काय म्हणतात ना तयारी मिस्टरांनी करून दिली. कारण ते टेबल वगैरे मला सरकवता नसतं आलं. आकाश आणि दोघांनी तो सेटअप तयार करून दिला, म्हणजे टेबल वगैरे लावून. आणि मी जरा साडी ड्रेपिंगची प्रॅक्टिस करून घेतली. म्हटलं म्हणजे आज गडबड होणार नाही. आणि आहोंना खूप आवड आहे या सगळ्या गोष्टीची, पण त्यांना आज ऑफिसला जायचं होतं ना. तर आता मी बनवणार आहे पहिल्यांदा बेसनचे लाडू गौरीसाठी, बाप्पांसाठी, दोघांसाठी. रोज काही ना काहीतरी एक गोडाचा पदार्थ आपण करत असतो. गणपती बाप्पा मोरया. चला तुमच्यासाठी आता लाडू बनवते, आहे की नाही? गडगड लाडू खाणार आमचे बाप्पा, क्यूट. पूजा आरती झाली आणि बाप्पांना नैवेद्य जे काय खातो ना ते दाखवायचं. उपमा केला, उपमा दाखवला. वरण भात केला, वरण भात दाखवायचा. जे आपण खातो तेच बाप्पांना नैवेद्य. बाप्पा काही वेगळं मागत नाहीत. पण तरी पण आता घरी आहे तर बाप्पांसाठी गोडधोडाचं काहीतरी आपण करतोच ना. तर आज म्हटलं की बेसनचे लाडू करावेत आणि तुमच्यासोबत बाप्पांच्याच गप्पा कराव्यात. गौरी आणि बाप्पा यांच्या गप्पा. तर झालं काय माहितीये का, हा गणपती आता यावर्षी ना 40 वर्ष झाली आमच्याकडे गणपती येतोय. म्हणजे हे माझ्या सासू सासऱ्यांचा गणपती नव्हता, त्यांनी काय बसवला नव्हता, घराचा असतो तसा नाही. तर काय झालेलं, मिस्टरांनी हट्टाने आणला, ते पण त्यांनी 10 दिवस ठेवला. आणि सुरुवातीला कसं माहिती, ते लोक सगळे यायचे, सासू सासरे गावावरून यायचे, रिटायर्ड झाल्यानंतर पण गणपतीसाठी यायचे. नंतर नंतर त्यांचं वय होत गेलं तर त्यांना यायला जमेना. त्याच्यामुळे मला कसं जरा बरं पडायचं. म्हणजे मी जरी नसली, आम्ही दोघंही बाहेर पडलो घराच्या कामानिमित्त, तरी घरी कोण ना कोणतरी असायचं. म्हणजे मी असते, मला 4-5 दिवस सुट्टी असते, पण नंतर जावं लागतं ना, 10 दिवस असतात तेव्हा. मग आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. मग मिस्टर म्हणत होते की 10 दिवसाच्या ऐवजी आपण 7 दिवस ठेवूया का, गौरी बरोबर घालूया का. तर ते मन होईना झाले की आपण आपल्याला जमत नाही म्हणून त्याला एकतर करतानाच 10 दिवसाचा घेतला होता. मग आकाश पण मला राहू देत, नको, ते बरं नाही वाटत, वाईट वाटायला लागलं. विचार केला की आम्हाला कसं तरी व्हायला लागलं. आता 10 दिवसांनी गेलं काय वाटत नाही, कारण सगळ्यांचेच जातात ना, मग काय वाटत नाही. म्हणून म्हटलं आपण आपल्यासाठी सुट्टी घेतो, फिरायला जायला सुट्टी घेतो, कोणाच्या लग्न कार्याला सुट्टी घेतो. म्हटलं बाप्पांसाठी सुट्टी घ्यायची प्रत्येकाने. मग एक एक दिवस जर कमी पडत असेल, काय होत असेल तर असं आम्ही ठरवलं. आणि मग आता करायचं. आणि मग सुरुवातीला कशी सगळे येत होते, कारण नंतर कामाचे व्याप पडले, जॉब, मुलांच्या शाळा वगैरे, मग सगळी. आणि प्रत्येक जण नंतर हळूहळू घरी गणपती बसायला लागला. बहिणीकडे गणपती, काकांकडे गणपती, असं सगळ्यांकडे गणपती व्हायला लागले. मग त्याच्यामुळे आता आपल्या घरात आपणच आपला बाप्पा, आम्ही तिघं आणि माझे धीर येतात, पण त्यांना पण कामानिमित्त लांब राहायला येते, मग असं जमत नाहीये. तर असं चाललेलं आहे. मग गौरी पण हळूहळू बसवायला सासूबाई बसवायच्या ना, मी आपले त्यांच्या हाताखाली असायचे. मग आता ती माझ्यावर जबाबदारी आहे, मग आपली करते, शिकते हळूहळू. आणि गावाला कसं ना फार डेकोरेशन करतात बाबा. इकडे कसं जागा पण नसते आणि वेळ पण नाही, आणि एकटी असल्यामुळे असं नाही होत आहे करायला. गावाला जसं 5-6 जणी येऊन एकत्र सगळ्या गौरीचं करतात तसं नाही. तर शेवटी एक एवढंच कळलं मला की जे पण आपले रीतिरिवाज आहे, मग त्याच्यामध्ये कधी माझ्याकडून काहीतरी राहून जातं, कधी माहित नसतं, कधी आईला विचारते, कधी सासूबाईंना विचारते आणि करत जाते. पण राहिलं तर खंत करत नाही, कारण देवाला सगळं कळतं, गौरीला पण सगळं कळतं की भाव महत्वाचा. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी चालते, आणि जसं आपल्याला जमेल तसं करत राहायचं. आता बेसनचे लाडू करायला मी 3 वाट्या बेसन घेतलंय. आता बेसन भाजून मग त्याचं तूप टाकणार, आणि ह्याला वेळ लागतो. चला, गप्पा मारता मारता माझं बेसन छान तुपात भाजून झालं. त्याच्यात मी थोडंसं दूध टाकलं, कारण त्याच्यामुळे ते लाडू कसे एकदम चिकटत नाहीत आणि असं दाणेदार होतात. आणि पाणी टाकलं तरी चालतं, पण मी दूध का टाकलं, कारण जास्त दिवस काही लाडू टिकणार नाही, संपणार आहेत 4-5 दिवसात. बेसन थंड होईपर्यंत म्हटलं आता गौरीच्या इथली तयारी करून घ्यावी. तिथलं सगळं डेकोरेशन वगैरे मांडलं,
थोडंफार राहिलं होतं माझं जे करायचं ते. असतंच ना आपलं, फुलं लावा, गंगाळात पाणी भरा, त्या पाकळ्या त्याच्यात ठेवा, अशी छोटी मोठी कामं म्हटलं तोपर्यंत करून घेऊया. त्या मुखवटा त्या तांदळामध्ये बसवला, कारण मग तो आतमध्ये घ्यायचा असतो ना नंतर. मग त्याची तयारी केली. आणि कसं सगळं घरात कोण नसल्यामुळे मी एकटी असल्यामुळे शांतपणे आपलं करायचं ठरवलं. घाई गडबड नाही, टप्प्याटप्प्यानेच माझं काम असतं. त्याच्यामुळे जास्त मी काही टेन्शन घेत नाही. राहिली एखादी गोष्ट तर राहिली. ॲक्च्युली हे बॉक्स आहे एसीचं. त्या बॉक्सच्या आत आम्ही एक लोखंडी जे माझ्याकडे टेबलाचं जुना बॉक्स तो सरकवला, म्हणजे त्याला कडक केलं. आणि दुसरा एक तो कम्प्युटरचा टेबल एक छोटा, तो मला एकटीला नसतं जमलं, आकाशांच्या दोघांनी ते करून दिलं. आणि नशीब काल ते बघितलं म्हणून, नाहीतर आज खूप माझा गोंधळ झाला असता. काल थोडी अर्धी तयारी झाली होती, म्हणजे साडी कशी ड्रेप करायची त्याची प्रॅक्टिस केली होती, घालून बघितली होती. त्याच्यामुळे आज मी थोडं इझिली करू शकले ते सगळं. आणि आता वरची माझी मैत्रिणी 6th वरची येणार आहे, आणि समोरची पण आज सुट्टी आहे तिची. ती साऊथ इंडियन आहे. मग तिला म्हटलं या दोघी तरी मिळाल्या बाबा, मग आम्ही गौरी घेऊ आतमध्ये. आता तिकडे थंड झालं असेल बेसन, आता त्याचे लाडू करून घेते आणि मग माझी तयारी करते. जे काय घामाघूम व्हायचं ते आत्ताच. बेसन झालंय थंड, तर या कढईतच टाकणार आहे. शुगर फ्री करायच्यात म्हणून स्टिविया टाकणार आहे. आता हे सगळं माझं अंदाजावर, थोडी ही साखर आणि थोडी आपली साखर असं करणार. कारण आपली साखर सगळीच टाकली तर साखरेचं प्रमाण खूप होईल, म्हणजे साखर कमी खातो ना, आणि शुगर फ्री होण्यासाठी पण लागतात. तर बघू याने किती गोड होतंय, नाही तर मग ती टाकणार. नेहमीप्रमाणे ड्रायफ्रूट पावडर आहे ती टाकणार. म्हणजे टाकणार म्हणजे टाकली. ही साखर आपली बारीक केलेली. मी पटापट लाडू करून घेतले. शीतल आणि प्रीती आत्ता लगेच येणारच होत्या, आणि माझी अजून साडी पण घालायची राहिली होती. माझी तयारी काहीच झाली नव्हती. चला आता गौराईला आत आणायची, पूजा करून तिचं स्वागत करून. तर दोघी पण त्या आल्या होत्या बघा, आम्ही तिघीच आहोत. सांगितलं ना, शहरामध्ये बायका जमा करणं फार अवघड आहे, कारण जो तो आपापल्या व्यापात असतो. पण ह्या दोघींनी माझ्यासाठी वेळ काढला, आणि नेहमी येतात त्या, मी हाक मारले की लगेच येतात. तर आम्ही तिघींनीच गौराईचं स्वागत केलं. आणि हा छोटा आहे, छान वाजवतोय मस्तपैकी, वाजवायला पण लागतं, त्याला शिकवलं तर तो आपला वाजवतोय. आता गौरीची तिघींनी पण छान पूजा केली, आणि किती भारी वाटतं ना गौराई आल्याच्या नंतर. म्हणजे एक घरात प्रसन्न वातावरण येतं, आणि आपण सगळ्या मिळून काहीतरी ही आपली संस्कृती जपतोय, जशी जमेल तशी अजूनही मध्ये पण जपली जाते. गावाला तर खूप छानच होतं. आता गौराई माप ओलांडून येणार आहे, मग तिचं स्वागत केलं, ओवाळून तिला आत घेतली, आणि मग ते पावलांचे ठसे शीतलने काढले. आणि मग मी त्या पावलांवरती गौरीला आम्ही आतमध्ये आणलं. असं म्हणतात ना, गौरी घरी येते काय घेऊन येते, सुख समृद्धी शांती, म्हणून म्हणतात गौराई आल्या तर सोन्याच्या पायी. गौराई आल्यात कशाच्या पायी, तर गौराई आल्यात सोन्याच्या पायी. तात्पर्य काय, तर माहेरवाशीण जशी माहेरी येते तशीच ही गौरी माहेरी आली आहे. आणि आपण माहेरी गेलं की कसं आपलं आई लाड करते, कोडकौतुक करते, आपल्या वाटेकडे डोळे लावून बसते, तसं आपण पण ह्या गौरी कधी येणार हे तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असतो. गौराई आल्या गाई गुरांच्या पायी, धनधान्य सुख समृद्धी आरोग्य, कशाच्या पायी, गौराई आल्या तर शांततेच्या पायी, गौराई आल्या कशाच्या पायी. आता इथे दोन्ही एकत्र. चला गौराईला स्वयंपाकघर दाखवायचं. चलो किचन दिखाते. हे बघ माझं किचन, छोटंसं किचन. अशी येत जा, है की नाही बाबू. चलो बाय. बाबू बाबू उधर दरवाजा मोकळा. ये शीतल, इधर राजा. गौरी आल्या की तिला सगळं घर दाखवायचं फिरून, आणि मग मी पण तिला सर्व घरातनं फिरवली. तिथे पाणी आहे बघ. नाही बरोबर केलं त्याने, खोललं का पाणी.
या हाताने या हातावर घे आणि असं घ्या उजव्या हाताने. जा यशवंत उभं उभं राहा. आता गौरीचा मुखवटा आम्ही त्या जागेवर ठेवला आणि आता तिला सजवायची, तिला नटवायची. बघा ना, हळूहळू गौरीचं रूप कसं खुलत जातं. जसजसं एक एक दागिन्याचा साज तिला चढवत जातो तसं तर ती खूपच सुंदर दिसायला लागते. काहीतरी ती जादू आहे तिच्या चेहऱ्यामध्ये. म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना, घर नुसतं आनंदानं भरून जातं तिच्या येण्याने. म्हणजे आपण गेलो की आपलं घर कसं भरतं आनंदाने. आईला किती आनंद होतो, माहेरातल्या लोकांना आनंद होतो. लेक आली आणि तिच्या हसण्याने, तिच्या वावरण्याने, तिच्या बागडण्याने. कारण बघा, माहेरी आलं की आपण मुक्त असतो, मोकळेपणाने वावरतो. तिथे आपल्याला कवड कौतुक लाड होतं. तसेच लाड आता तिचे करायचे चालले आहेत. 2 दिवस राहणार आणि पुन्हा जाणार. आपलंही तसंच असतं ना, माहेर किती दिवसाचं, 2 दिवसाचं, पुन्हा आपण आपल्या संसारात रममाण. चला, गौराई सजली. हे दिसणार नाही तिचं. तिकडे घालायला पाहिजे होतं का? नको बरोबर आहे. बाजू बंद तिकडे बसली म्हणून मला असं झाले का? नाही व्यवस्थित आहे बहिणी, एकदम व्यवस्थित आहे. गौरी बसून झाल्यावर आम्ही तिघींनी गप्पा केल्या, फराळ केल्या, मग त्या निघून गेल्या. आता उद्या येतील त्या गौरी पूजनासाठी हळदी कुंकवाला. 3 सण झाली होती. गौरीजवळ दिवा लावला, तिला ओवाळलं आणि आज आमच्याकडे गौरीला ना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात. म्हणजे शेपूची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य असतो. आणि गौरीजवळ जे काही मी साहित्य मांडलं होतं, ते मी जे आणलं होतं तेच मांडून छोटासा देखावा करायचा प्रयत्न केला. हे जे घर आहे ते घर म्हणजे त्याला नाव दिलं चंद्रमौळी, जे आमचं गावचं घर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. त्याचीच प्रतिकृती तयार केली. सांगायचं काय की घर झोपडी असो किंवा महाल असो, प्रत्येक माहेरवाशिणीला आपलं घर प्रिय असतं. कारण तिथे तिचं बालपण गेलं असतं, तिची आई असते, तिची माहेरची प्रेमाची माणसं असतात आणि तिथली भाजी भाकरी पण ती आनंदाने खाते. आणि तिचं रूप इतकं सुंदर असतं ना, असं वाटतं नुसतं तिच्याकडे बघतच राहावं. खूप प्रसन्न वाटतं. हे गौराई, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर, सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्य दे. चला, आता आरती करायची. आता भेटूया गौरी पूजनाच्या दिवशी.